संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये आता हा सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूया मॅचला सुरुवात. बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण वेळ घेत आहात. टीम RD11 आपण टॉस जिंकलाय. आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. RD11 ची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. खेळाडूंचा नामोल्लेख होणंही तितकंच महत्वाचं आहे. स्कोरिंग करणं सोपं जातं. त्यासाठी विनंती आहे की आपण सर्वांनी यासाठी सहकार्य करूया अशी विनंती आपण सर्व खेळाडूंना करूया. आजच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. दुसरा सामना आपल्या समोर येत आहे. टीम गार्डन आईस्क्रीम आपला 12वा पाठवा. टीम गार्डन आईस्क्रीम आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे. या अगोदर देखील आपल्याला अनेक वेळा अनाउन्स केलंय. पहा आपले अतिरिक्त खेळाडू आल्याशिवाय सामना सुरू होणार नाही असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी याची दक्षता घ्या. ओके आलेले आहेत. आजच्या तिसऱ्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करूया. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो महाबळेश्वरच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, जे प्रेक्षक आम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं सहर्ष 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 असं स्वागत आहे. वळूया आणि पाहूया मॅच क्रमांक 2 ची रंगत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे बॅटिंगसाठी. पॉवर प्लेचं षटक पहिलं प्रगतीपथावरती येत आहे. पहा मैदानाच्या बॅक साईडला ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या बाहेर पार्क करा अशी विनंती आहे. आपण सहकार्य करा अशा आपण अपेक्षा बाळगूया. पहा मॅच सुरू करा. आपण 1 मिनिट जास्तीचा घेतलेला आहे. 12ला सामना सुरू व्हायला हवा होता. 12 वाजून 1 मिनिट झालेला आहे. एका बाजूला कुमार, एका बाजूला विकास जाधव ही जोडी. पहिलं षटक गोलंदाज आकिब. पहिलं षटक पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल आला त्याला सन्मान दिलाय. खेळाडू आहेत 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. बॉल अडवतील. पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. एक धाव धावफलकावरती येते. षटक क्रमांक पहिला सुरू आहे आणि एक आकड्याच्या महत्वाबद्दल आपण येणाऱ्या कालावधीमध्ये चर्चा करूया. पुन्हा एकदा आकिब तयार ओव्हर नंबर 1 मध्ये. बॉल क्रमांक दुसरा घेऊन स्ट्रायकर एंडला आता विकास जाधव तयार. जोडी आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? हो, लांबी पडली कमी आणि फलंदाज विकास जाधव यांना यावं लागेल माघारी. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडला, परंतु लांबी कमी पडली स्ट्रोकच्या पाठीमागे आणि मोबदला भोगावा लागला. तो म्हणजे विकेटने. फटका चांगला खेळला होता. क्रीजच्या खोलीचा अगदी चांगला वापर केला होता, परंतु पहा लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला. तो म्हणजे विकेटने. एक वेल जज कॅच सीमारेषेलगत पकडलाय. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 तुम्ही पाहत आहात. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री बुलढाणा, वाई खंडाळा महाबळेश्वर जननायक आमदार माननीय नामदार मकरंदाबा पाटील पुरस्कृत महाबळेश्वर प्रीमियर लीग. आपण सर्वजण गेली 3 दिवस या प्रीमियर लीगचा आस्वाद घेत आहोत. सर्वत्र या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळते आणि महाबळेश्वर प्रीमियर लीग आता चर्चेचा विषय झालेला आहे. कारण 3 दिवसांमध्ये ज्या प्रकारे महाबळेश्वर प्रीमियर लीगचा खेळ रंगलेला आहे, सातारा जिल्ह्यामध्ये देखील या स्पर्धेची चर्चा आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग जी पोलो ग्राउंड वरती संपन्न होते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता दुर्गेश क्रमांक 3 वरती आलेले आहेत. विकेट मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरतून राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे ठेवलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. विचारपूर्वक प्रत्येक बॉल हाताळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षण करताना थोडीशी गडबड झाली आणि लगेच बॉलची फेकी केलेली आहे.
2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सातत्याने या प्रीमियर लीगशी जी वाहिनी जोडलेली आहे, जो चॅनल जोडलेला आहे, तो ग्रामीण टेनिस क्रिकेट .in आहे आणि त्याचे ऑपरेटर धीरज भोईर असतील किंवा कॅमेरामॅनमध्ये साहिल भोईर आणि राज जोशी यांचं काम उल्लेखनीय राहिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी तंतोतंत टिपलेली आहे आणि भारतामध्ये प्रसिद्ध असणारा हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा चॅनल या स्पर्धेशी जोडला गेलेला आहे. अनेक आपण जर पाहिल्या तर मुंबईच्या उपनगरांमधल्या टुर्नामेंट असेल किंवा कल्याण, डोंबिवली, ठाणे किंवा रायगड किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही चॅनल जाताना आपण पाहिलं. आणि या बॉलच्या पाठीमागे काय झालंय तर निश्चित आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. फलंदाज क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि याच ओव्हरमध्ये आणखीन एक धक्का दिलाय RD11 या टीमला बॅटिंग करताना, अर्थात रोहित दादा ढेबे यांच्या मालकीच्या संघाला. आल्या पावली आणखीन एक फलंदाज माघारी येतोय. आता कुमार यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये विकी येतील. अकीब चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. अवघ्या त्यांनी धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत आणि 2 बॉल आता शेवटचे बाकी आहेत. 4 बॉल आणि 2 विकेट देखील त्यांनी टिपलेले आहेत. एक जमेची बाजू राहिली. म्हणजे सुरुवात चांगली करून दिलेली आहे. टॉस जिंकला होता RD11 ने, निर्णय घेतला होता की आम्ही बॅटिंग करतोय, परंतु त्या निर्णयावरती आतापर्यंत RD11 संघ खरा उतरलेला नाहीये. गार्डन आईस्क्रीम या टीमने सुरुवात धमाकेदार केली आहे. 2 मोठे धक्के दिलेले आहेत. आज विकास जाधव मोठा खेळ करू शकले नव्हते, लगेच माघारी गेले. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायला गेले. त्यानंतर क्रमांक 3 वरती आलेले फलंदाज त्रिफळाची धोन माघारी गेले. हा धक्का क्रमांक 2, षटक क्रमांक 1चा 5वा बॉल प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला विकी. बॅटचा किनारा बॉलने घेतलाय. भाग्याचा सहारा मिळेल का तर नाहीये आणि या बॉलच्या पाठीमागे आणखीन एका विकेटचं पतन. आता एका बाजूला RD11 ची स्थिती थोडीशी दयनीय झाली आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परततोय आणि तिसराही फलंदाज इथे कोसळलेला आहे. अकीबने काय गोलंदाजी केली आहे, कमालीचं षटक, अप्रतिम, लाजवाब, सुरेख गोलंदाजी. आणखीन एक फलंदाज माघारी पाठवलाय. छोटासा रन परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा. अकीब चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, सर्वच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काय पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ जिंकता आला पाहिजे. एका बाजूला विकेटची पतझड सुरू आहे, ती थांबवावी लागेल. 3 वरती 3. हा शेवटचा बॉल या षटकातला प्रगतीपथावरती आहे. यानंतर एक महत्वाची सूचना आपण अनाउन्स करणार आहोत आणि त्यासाठी सर्व संघांनी या सूचनेकडे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. शेवटचा बॉल षटकातला, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली, 3 फलंदाज माघारी पाठवले, तेच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून अकीब बॅकफूट वरती गेले. आणखीन एका विकेटचं पतन आणि या प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक टिपली आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 ची पहिली हॅट्रिक अकीबने टिपले. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या अकीबसाठी. 4 फलंदाज माघारी पाठवले या खेळाडूने आणि गार्डन आईस्क्रीम साठी काय खेळ केलाय. गोलंदाजीमध्ये असणारी चमक, धमक, भेदकता, अचूकता, सर्व काही गोष्टी अंमलात आणल्या आणि समोरच्या टीमला 4 धक्के दिले. अकीब काय गोलंदाजी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या लसित मलिंगा यांनी आणि एका ओव्हरमध्ये आता महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये रेकॉर्ड केला अकीबने. 4 फलंदाज माघारी पाठवले. धावसंख्या आहे धाव फलकावरती अवघ्या 3 धावा. अकीबने टिपली हॅट्रिक. 4 फलंदाज माघारी पाठवले, अवघ्या 3 धावा दिल्या. दोन्ही टीमचे जर 12वे खेळाडू आले नाहीत कॉमेंट्री बॉक्स मध्ये तर आयोजन समितीने कळवलेलं आहे की 2 धावांची पॅनल्टी प्रत्येक टीमला राहील. याची आपण नोंद घ्या. सर्व संघांसाठी ही महत्वाची सूचना आहे. जर आपला 12वा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर आयोजन समितीने सांगितलेलं आहे की 2 धावांच्या पॅनल्टीला ज्या टीमचा 12वा खेळाडू नसेल त्या टीमला सामोरं जावं लागेल. याची आपण पुन्हा एकदा नोंद घ्या.
कुमार आणि एका बाजूला पिंटू. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. चला घाई करा. इरफान ओव्हर नंबर 2 साठी एका षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी आहे, याची आपण नोंद घ्या. आणि या ओव्हरसाठी आपण 6 मिनिटं घेतलेली आहेत, याची आपण दक्षता घ्या. त्यासाठी वेळेसाठी आपण सहकार्य करा. इरफान ओव्हर नंबर 2, स्ट्रायकर एंडला कुमार. एक वरती बॅटिंग करतायत. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, बॅट वरतून आली आहे. एका बाजूला धावांसाठी झगडावं लागतंय, एका बाजूला बॅटिंग करताना टीम RD11 थोडासा बॅकफूट वरती गेलाय, फ्रंट फूट वरती यावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. हो, अडचणींचं स्वरूप किंवा संकटांचं स्वरूप जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं, परंतु आता या संकटातून मार्ग काढावा लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये संकटाच्या पेचामध्ये RD11 संघ अडकलाय, परंतु अखेरकार हा बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. सरळ 4 धावेंसाठी मनोबल वाढवणारा, धावसंख्या वाढवणारा, आशा पल्लवित करणारा आलाय RD11 साठी फलंदाज कुमार यांच्या बॅटमधून हा दमदार, वजनदार, शानदार, रुबाबदार फटका सीमापार चौकार. गुडघा टेकवला, पाडल स्वीपचा हा फटका होता आणि बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे गेला. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या घेते भरारी. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वरती आणि 7 या धावसंख्येवरती 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत. अकीबने काय गोलंदाजी केली, वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी केली आणि सर्व प्रेक्षकांच्या नजरा स्वतःवरती खेचून आणल्या आज. आणि या प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक पूर्ण केली. काल देखील आपण चर्चा केली की IPLच्या इतिहासामधली पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी यांनी टिपली होती. IPLचा 18वा हंगाम सुरू आहे आणि याच प्रीमियर लीग मध्ये आपण चर्चा करतोय. पर्व क्रमांक 5 ची हॅट्रिक अकीबच्या नावी राहिली. बॉल तयार, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत, बॉलवरती येतील, बॉलची फेकी होईल. फिल्डर शाहिद होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केले, बॉलला अडवलं, बॉलची लगेच फेकी केली. काही धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील. तुम्ही पाहताय महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व 5 दिवस 3रा. पिंटू आज चांगला खेळ करावा लागेल. ओ, बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न, एक पाय रवला, एक पाय पुढे काढला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. संकट ज्यावेळी जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये येतात ना, त्यावेळी चारही बाजूने येतात. आणि आता टीम RD11 हा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. चारही बाजूने संकट आलेली आहेत, परंतु या संकटातून मार्ग काढावा लागेल. वाटा नेहमी खडतर असतात, परंतु हा खडतर प्रवास आज करावा लागेल. बॅटिंग करताना कमीत कमी 50 धावा तरी धावफलकावरती लावाव्या लागतील, कारण 50 धावा एक चांगला फायटिंग स्कोर असू शकतो या खेळपट्टीवरती. एक सिंगल धाव बॉल लेग बाईटची पंचांनी सांगितलंय की एक धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल अंगाला भेटतोय आणि त्यानंतर ही धाव सहजरित्या फलंदाजांनी धावून पूर्ण केलेली आहे. आज कुमार, पिंटू कशा प्रकारचा खेळ करतील, कारण संघ अडचणीमध्ये अडकलाय. धावा कुटायच्या आहेत, येणारा प्रत्येक बॉलचा समाचार घ्यायचा आहे. विकेटची पतझड आहे ती थांबवायची आहे. पार्टनरशिप हवी आहे, साझेदारी हवी आहे, भागीदारी करावी लागेल आणि या मॅचची, या जोडीला घ्यावी लागेल ती जबाबदारी आहे. कुमार, पिंटू यांच्यामध्ये छोटीशी पार्टनरशिप आता उभी राहते आणि फार नितांत गरजेची आहे, कारण सुरुवातीच्या 4 फलंदाजांमध्ये मोठी पार्टनरशिप होऊ शकली नाही. झटपट एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परतले, परंतु त्यानंतर कुमार आणि पिंटूने डाव सांभाळलेला आहे. विकेटची पतझड होती ती आता थांबवलेली आहे. एक एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, कारण दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 9 धावा 4 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 9 धावा 4 गडी बाद. 12 बॉल मध्ये अवघ्या 9 बनवलेले आहेत. याचं श्रेय जाते अकीबला, कारण अकीबने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, फ्रंटलाईन फलंदाजांना माघारी पाठवलं. परवेज भाई शेख यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. पिंटू यांनी जर षटकार मारला तर रोख पारितोषिक असणार आहे 501 रुपयाचं. क्या बात आहे. ही कौतुकाची थाप आहे आणि ही कौतुकाची थाप आता ठेवलेली आहे पिंटू यांच्या पाठीवरती. ही ऊर्जा असते एखाद्या खेळाडूला, परंतु आता येणाऱ्या कालावधीमध्ये पिंटू कशा प्रकारे खेळ करतील आणि संघाला कुठपर्यंत घेऊन जातील, कारण अवघ्या 90 धावा पहिल्या ओव्हर. चला घाई करा फिल्डिंग टीम, आपण वेळ घेताय.
रॉबर्ट सर यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे षटकारासाठी. पिंटू, चला वेळेची बंधनं आहेत, पंच देखील आम्हाला सांगतायत टीम पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आतापर्यंत कोणत्याच टीमला पॅनलाइज केलं नाही आणि टीम आपल्याला विनंती आहे, गार्डन आईस्क्रीम आपण वेळ घेत आहे. आपण फिल्डिंग लावण्यासाठी 2 मिनिटं घेतलेली आहेत, त्यासाठी आपण सहकार्य करा. फटका चांगला खेळला, एक्स्ट्रा कव्हरला निघालेला बॉल क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे, दरी, आणि आता याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही, आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली. फ्रंट फूट बॅक फूट वरती आले, त्यानंतर या बॉलला दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हरला बॉलने सीमारेषा तोडली. सरळ 4 धावेंसाठी. अशाच प्रकारचा खेळ करावा लागेल. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पिंटू यांच्या बॅटमध्ये चौकार आलाय. षटकार मारला तर रोख पारितोषिक मिळणार आहे 600 रुपयाचं. शाहिद ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. अगदी सहजरित्या या बॉलला हलक्या हाताने वळवलेला आहे. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवला. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते आणि धावसंख्येला पुन्हा चालना मिळते. एका बाजूला आता धावांचा वेग आता हळूहळू हळूहळू आता वाढत चाललेला आहे. सुरुवातीचा धावांचा वेग जर आपण पाहिला होता, मंदावला होता. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3च मिळाल्या होत्या. ओव्हर नंबर 3 मध्ये हाच धावांचा वेग वाढला. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. आता चेक केलं जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in लाईव्हची आता मदत घेतली जाईल आणि पाहणी केली जाईल की प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. बॅट्समन नॉट आउट आहेत. चला मॅच सुरू करा. सेफ पोचलेले आहेत पॉपिंग क्रीज मध्ये आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. हो, धावा आज बनवाव्याच लागतील. धावा कशाही येऊत, परंतु त्या येणं महत्वाचं आहे. काळ अडचणीचा आहे, परंतु याच अडचणीच्या काळामध्ये चांगला खेळ करावा लागेल. बॉल होतो यार, बॅकफूट वरती गेले, पुन्हा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती आले. एकच सिंगल धाव, यावेळेला संधी नव्हती दुसऱ्या धावेची. एकावरती समाधान मानावं लागलं फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 धावा, 4 गडी बाद. 4 बॉलच्या समाप्तीनंतर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. षटक क्रमांक 3 चा 17 वरती 4. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम RD11 या टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहा एखादा निर्णय योग्य की अयोग्य. वेळेच्या चुकता सत्ता आली नाही, परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणती धावही मिळणार नाही. डॉट आलेला आहे. पहा आपण जीवनामध्ये एखादा निर्णय घेतो ना, तो तुम्हाला सिद्ध करावा लागेल. आणि जो टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्या निर्णयाप्रमाणे आज बॅटिंग करावी लागेल. बॉल तयार, समोर खेळतायत. क्षेत्ररक्षक येतील का, तर हो, 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉलने टप्पा घेतला. एकच धाव. षटक क्रमांक 3 चाही खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती आहेत तब्बल 18 धावा, 4 गडी बाद. 3 षटकांच्या अखेरीस म्हणजे 18 बॉलच्या पाठीमागे टीम RD11 ने 18 बनवलेले आहेत. चला घाई करा. ओव्हर नंबर 4 साठी गार्डन आईस्क्रीम आपण वेळ घेऊ नका आणि आपण सर्वजण प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे आपण एकत्रित येऊ नका अशी विनंती आपण करूया. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि 18 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे. 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते आणि विराट कोहली यांचं वय होतं अवघा 18 वर्ष आणि विराट कोहली यांचा जो जर्सी क्रमांक आहे ना, तोही 18 आहे. आज वडिलांचा आशीर्वाद विराट कोहली यांच्या पाठीमागे आहे आणि विराट कोहली क्रिकेटमध्ये यशाची शिखरं गाठत आहेत. चला घाई करा. चला घाई करा. आपण वेळ घेतलेला आहात. दोन्ही संघांना विनंती आहे की यानंतर आपल्याला वेळ घेता येणार नाही. आता 3 ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक होता, त्यासाठी तुम्ही 1 मिनिटाचा वेळ घेऊ शकता, परंतु यानंतर आपल्याला मुभा नाहीये याची आपण नोंद घ्या. कारण कालही आपण पाहिले की बरेचसे सामने
उशिरा झाले त्यासाठी विनंती आहे की आपल्याला सर्वांना वेळेची बंधनं आहेत आणि या बंधनामध्ये सर्वांना विनंती आहे की आपण निर्धारित जो वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण षटक पूर्ण करावा, सामना पूर्ण करावा अशी विनंती आपण खेळाडूंना करूया की जेवढ्या जलद गतीने तुम्हाला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 4 साठी इरफान यांना पुन्हा एकदा आणलेला आहे. या अगोदर देखील इरफान गोलंदाजी करण्यासाठी आले होते. आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. यावेळेला षटक क्रमांक 4 मध्ये येत आहेत. या अगोदर ओव्हर नंबर 2 मध्ये आले होते. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय की पिंटू आणि कुमारने डाव सांभाळलेला आहे. कुमार बॅटिंग करताना त्यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत धावा त्या 9 आहेत आणि पिंटू बॅटिंग करतायत 6 वरती. ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल. इरफान टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क योग्य रीतीने होऊ शकला नाही. इथे हा डॉट बॉल येतोय. आता धावसंख्येची भूक आहे ना ती आता हळूहळू वाढवावी लागेल या मॅच मध्ये, कारण 18 बॉलच्या पाठीमागे 18 बनलेले आहेत. फलंदाजांनी बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे, परंतु आता थोडासा गिअर बदलावा लागेल. धाबा कुटताना षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. या दोन फलंदाजांनी काय केलं, विकेटची पत्तजड होत होती ती थांबवली आणि धाबा कुटण्याचा प्रयत्न केलाय. हळूहळू डावाला पुढे येण्याचा प्रयत्न. बॉलर तयार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल गुंगारा दिलाय. यष्टी रक्षक फ्लाय स्लिपला, बॉल लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार टीम RD11 ला. आटकट आहे. 4 धावा मिळतील बॅटिंग करताना टीम RD11 आणि पिंटू यांना. ज्या प्रकारे बॅटचा किनारा लागला या बॉलने घेतला आणि यष्टी रक्षक आणि फ्लाय स्लिपच्या मधून बॉलने लॉंग स्टॉपला सीमारेषा चिरली सरळ 4 धाबींसाठी. धावसंख्या आता पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 22 वरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 4 चा हा थरार सुरू तुम्ही पाहताय. महाबळेश्वर प्रीमियर लीग दिवस 3रा सामना क्रमांक 2 पहिला डाव. बॅटची पुन्हा कडा. खेळाडू आहेत फ्लाय स्लिपला. ताळमेळ बिघडला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती आलेले आहेत. एकाला माघारी यावं लागेल. निश्चित धावा येत होत्या आणि त्याच वेळेस मात्र या बॉलने बॅटची कडा घेतली आणि फ्लाय स्लिपला गेला आणि त्यानंतर मात्र स्ट्रायकर फलंदाज पिंटू यांनी क्रीज सोडलं आणि ते नॉन स्ट्रायकर एंडला आले. माघारी जायला पुन्हा काही जमलं नाही. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागतंय. ताळमेळ बिघडला. पण ताळमेळ फार महत्वाचा असतो. आयुष्य असो किंवा क्रिकेट. काल देखील आपण चर्चा केली, एखाद्या नात्यामधलं जर अंडरस्टँडिंग फसलं किंवा ताळमेळ बिघडला ना तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही आणि क्रिकेटमध्येही तसंच आहे. दोन खेळाडूंमधलं अंडरस्टँडिंग फसलं की ती पार्टनरशिप पुढे जात नाही. तसंच झालं. जिथे छोटीशी पार्टनरशिप उभी राहिली होती ती आता ब्रेक झालेली आहे. धक्का क्रमांक 5 लागलाय टीम RD11 ला. पिंटू माघारी. शैलेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी इथून पुढे धावा किती बनवताय ना आता यालाच महत्व उरलेलं आहे टीम RD11 साठी. इरफान पुन्हा तयार. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला शैलेश. खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची फेकी होईल. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. आल्या पावली एक चांगला फटका खेळलाय. धाव जरी एक मिळाला असली तरी ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता आणि पहिलाच बॉल बॅटच्या मधोमध घेता मनोबल तुमचं वाढतं आणि बॅटच्या अगदी मधोमध त्या बॉलला घेतला आणि त्यानंतर हा स्ट्रोक खेळला. चला घाई करा आपण फिल्डिंग टीम, आपण वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्ट्रायकर एंडला आता कुमार सज्ज होतील. 9 धावांवरती बॅटिंग करतायत. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. इरफान राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर सेट फलंदाज कुमार ज्यांनी बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलाय. टप्पा पडल्यानंतर अंगाला लागणारा बॉल. डावपेच उधळून लावलेले आहेत, परंतु डावपेच नव्याने आखावे लागतील. रणनीत्या नव्याने आखावे लागतील. धावा कशा येतील यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न फार महत्वाचे आहेत आणि ते प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावे लागतात. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी. इरफान यांनी पुन्हा प्रभावित केलं. प्रभावशाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे.
बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक जाऊन पोचले, आणखीन एक धक्का लागलाय, धक्का क्रमांक 6 टीम RD11 ला. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. धावा धाव फलकावरती आहेत 4 षटकांच्या अखेरीस. तब्बल 23-6 गडी बाद. कुमार आता फलंदाज येत आहेत माघारी, बॅकफूट वरती गेले, प्रहार करण्याचा प्रयत्न केला, वेळेच्या चुकताय, फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, बॉल हवेत उभा राहिला, यष्टी रक्षक आला आणि त्यांनी पकडला कॅच, झालं विकेटचं पतन. चला दोन्ही संघांना विनंती आहे, षटक क्रमांक 5 आपण प्रगतीपथावरती आणा अशी विनंती करूया. फिल्डिंग टीम गार्डन आईस्क्रीम या टीमला विनंती आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा धाव फलकावरती आहे तब्बल त्या 23-6 गडी बाद अशी स्थिती आहे. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत गार्डन आईस्क्रीम लिंक मळ्यामध्ये असणारं हे आईस्क्रीमचं शॉप आणि त्याच नावाने खेळणारा हा संघ आहे. तर एका बाजूला RD11 रोहित दादा डेबे यांचा हा संघ आहे आणि त्यांच्याच नावाने खेळणारा हा संघ असा आपण उल्लेख करत आहोत दोन्ही टीम बद्दल. एका बाजूला आपण चर्चा करतोय गार्डन आईस्क्रीम हा संघ आहे अजिमभाई वायकर यांच्या मालकीचा, तर एका बाजूला RD11 रोहित दादा डेबे. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झालेली आहे आणि ओव्हर नंबर 5 मध्ये पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. गोलंदाजी मार्गवरती कोण आलंय तर ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, 4 फलंदाज माघारी पाठवले होते RD11 चे, ते पुन्हा एकदा ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले आहेत. आज प्रभावशाली गोलंदाजी केली आहे अखिब. अखिब पुन्हा तयार, स्ट्रायकर एंडला शैलेश, मधल्या फळीतले बॅट्समन. बॅक टू द बॉलर, आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न. थोडंसं कठीण असतात या प्रकारच्या गोष्टी, कारण तुम्हाला बॉल टाकायचा असतो, त्यानंतर तुमचा संपूर्ण बॉडी वेट, शरीराचं वजन समोरच्या बाजूला असतो आणि त्यानंतर येणाऱ्या बॉलवर तुम्हाला डोळ्यांचा सहयोग ठेवावा लागतो आणि त्यानंतर तो बॉल तुम्हाला पकडावा लागतो. अशा प्रयत्नामध्ये हा प्रयत्न केला गेला होता. थोडंसं कठीण असतं, परंतु प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होईल. धावसंख्या 24-6 गडी बाद. RD11 प्रथम बॅटिंग करताना. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत एका बाजूला. धावसंख्येचा वेग आणि त्या वेगाबद्दल आपण चर्चा करतोय. काय गोलंदाजी केली आहे खास करून गार्डन आईस्क्रीम या टीमने, ज्या प्रकारे षटक हाताळलेली आहेत आतापर्यंतचे. फक्त मला वाटते 2च मोठे फटके या डावामध्ये असावे आणि तेही 2 चौकार आहेत आणि ते पिंटू यांनी मारले होते, परंतु त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठा खेळ करता आला नाही. कुमार यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, एकेरी दुहेरी धावा त्यांनी कुठल्या 9. बॅकफूट वरती गेले, पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल खेळलाय, बॅकवर्ड डीप पॉइंटला बॉल मार्गस्थ होतोय. 2 खेळाडू धावत आहेत आणि बघता 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 आता बॉल सीमारेषा ओलांडतोय. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा आणि संघर्षाचा शंखनाद करणारा RD11 साठी आलाय तो चौकार. फलंदाज संदेश यांच्या बॅटमधून आणि हा संघर्ष आज मैदानाच्या आत करावा लागेल. धावसंख्येचा वेग आता हळूहळू वाढू लागलेला आहे. धावसंख्या 30-6 गडी बाद. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय, शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. अखिब पुन्हा तयार. लोअर फुलटॉसचा बॉल, खेळाडू आहे डीपला, सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय खेळपट्टीवरती आणि सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे 2 धावा टीम RD11 ला मिळतील. धावसंख्येचा वेग थोडासा या ओव्हरमध्ये वाढलेला आहे. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये धावा तितक्याशा चांगल्या मिळू शकल्या नव्हत्या, परंतु 2 बॉलच्या पाठीमागे धावा तब्बल आल्या आतापर्यंत 5. शेवटचा बॉल या षटकातला बाकी आहे. स्ट्रायकर एंडला संदेश, नॉन स्ट्रायकर एंडला शैलेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल.
आक्रमण केले शेवटच्या बॉलवरती, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. हो, आणखीन एका विकेटचं पतन. एका डावामध्ये 5 विकेट टिपणारे खेळाडू कोणते आहेत या महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये? पर्व क्रमांक 5 मध्ये त्यांचं नाव आहे अखिप. काय गोलंदाजी केल्या खेळाडूने. 2 षटकांमध्ये तब्बल 5 फलंदाज माघारी पाठवले. आणखीन एक फलंदाज माघारी येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यावं लागेल माघारी. आता 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 32, 7 गडी बाद. चला काही करा दोन्ही टीम्स, आपण वेळ घेऊ नका. यानंतरची मॅच आहे खुशी 11 आणि राम मुंदे श्रेयस. आपण टॉसवर रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे. आणखीन एक फलंदाज आता आउट होऊन माघारी येत आहे. धक्का आणखीन एक लागलेला आहे. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. यानंतर आपण टॉस अनाउन्स करत आहोत. खुशी 11 विपक्ष राम वंदे श्रेयस अशी असणारी मॅच आहे. शेवटच्या आता पहिल्या डावातले काहीच बॉल शिल्लक असेल आणि जेवढ्या धावा कुठता येतील ना तेवढ्या धावा आता कुटाव्या लागतील आरडी 11ला. टॉस जिंकला होता आरडी 11ने. धाडसी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करतो आणि बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा फक्त आणि फक्त 32. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, धावा कशाही येऊत, परंतु धावा येणं महत्वाचं आहे आरडी 11 साठी. इथून पुढे कमीत कमी आणखीन 15 ते 20 धावा आल्या तर आपण ज्याची चर्चा केली होती की 50 धावा या खेळपट्टीवरती आव्हानात्मक स्कोर असू शकतो. अन्यथा टीम आरडी 11च्या गोलंदाजीचा कस लागेल या मॅच मध्ये. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा पाठमोरा करतील, बॉलची फेकी होईल. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरी धाव पूर्ण होणार नाही, एकच धाव मिळेल. आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. रवींद्र आउट होऊन माघारी येत आहेत. यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सूरज येत आहेत. 9 फलंदाज कोसळलेले आहेत. आता टीम गार्डन आईस्क्रीम हा संघ आरडी 11ला ऑल आउट करेल का? आणि आतापर्यंत पर्व क्रमांक 5 चा जर आपण इतिहासाचा आढावा घेतला या प्रीमियर लीगचा गेल्या 2 दिवसाचा, तर कोणता संघ आतापर्यंत या प्रीमियर लीग मध्ये ऑल आउट झालेला नाहीये. परंतु इथे ही गोष्ट टाळता येईल का आरडी 11ला, याचाही प्रयत्न करायचा आहे आणि संघासाठी धावा कुटायच्या आहेत.
आणखीन एक दिशाहीन बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. RD11 साठी धावा आता थोड्या येऊ लागलेल्या आहेत. बॉलर तयार. क्षेत्ररक्षक आहेत, वेगळ्या स्टाईलने बॉल अडवलाय. क्रिकेटमध्ये अशा प्रकारे बॉल अडवला जाऊ शकतो. पुन्हा एकदा आपण रिप्ले टेलिकास्ट पाहूया. समय सूचकता हजर जबाईपणा दाखवला, कारण टप्पा बॉल पुढ्यात पडला आणि आपल्या बॅक साईडने हा बॉल थांबवलेला आहे. आणि क्रिकेटमध्ये सांगितलं की आपण शरीराच्या पाठच्या बाजूने देखील बॉल थांबवू शकतो. याचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये अगोदरच्या बॉलवरती आला, हा डॉट आलाय. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. नंतरची मॅच आहे राम मंदिर श्रेयस विपक्ष खुशी 11. अशी लढत असणार आहे. एका बाजूला खुशी 11 हेमंत भाऊ शिंदे यांच्या मालकीचा संघ आहे, तर एका बाजूला श्रेयस सचिन जाधव आणि रमेश दादा घाडगे यांच्या मालकीचा संघ. आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये पुढची मॅच होणार आहे. आकाशाला गवस निघालत, बॉल निघालाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान RD11 साठी 6चा लगान, बॉल सीमा पार, षटकार. डाव संपलेला आहे. धाव फलकावरती आहेत 45-46 धावांचं लक्ष. आता टीम गार्डन आईस्क्रीम या टीम समोर शेवटच्या बॉलवरती मारला तो षटकार. बॅटिंग करताना फलंदाज सूरज यांनी आणि बॉल पाठवला सीमा पार. येतोय तो या बॉलवरती षटकार. चला टॉस साठी या. आपण टॉस करूया. 2 कॅप्टन्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करूया. पर्व क्रमांक 5, दिवस 3रा, मॅच 3री आणि 3ऱ्या मॅचचा केला जाईल टॉस. प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण टॉस करत आहोत. खुशी 11 आणि राम मंदिर श्रेयस. आपण टॉस साठी या. आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करूया. तुम्ही पाहत आहात, अनुभवत आहोत महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5, दिवस 3रा. दोन्ही कॅप्टन्स आपण या. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. खुशी 11 चे संघ मालक हेमंत भाऊ शिंदे यांच्या शुभासे हा नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि त्यांच्या शुभासे आपण हा टॉस या ठिकाणी करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण या. रिपोर्टिंग करा. आपला टॉस या ठिकाणी होत आहे. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत 2 टीम्स मध्ये. एका बाजूला खुशी 11, एका बाजूला राम मंदिर श्रेयस. असा हा खुशी 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज येणार. छापा काटा हेड टेल. आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि छापा आलेला आहे. खुशी 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज तुम्ही दिला. टॉस जिंकताय, काय घेताय? कसं वाटतंय? महाबळेश्वर प्रीमियर लीग खेळताय, दिवस 3रा आहे. किती सामने तुम्ही खेळलेत आतापर्यंत? आमचा हा 2रा सामना आहे आणि करो या मरोचा सामना आहे. पहिला सामना काही चुकीमुळे हारलो आहे. 2रा सामना करो मरोचा आहे. अतिशय सुंदर नियोजन आहे. नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक वर्षी महाबळेश्वर प्रीमियर लीगची वाट तुम्ही आवर्जून पाहता का? हो, नक्कीच. डिफेंडिंग चॅम्पियन आहे, तर तसं खेळ दाखवून नक्कीच या दिवसाचाच वाट बघतो आम्ही वर्षातून. खुशी 11 टॉस जिंकलाय. तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा. टीम राम मंदिर श्रेयस, तुम्ही टॉस जिंकला असता दादा, तुम्ही काय घेतला असतं? मी तर बॅटिंगच घेतली असती. बॅटिंग घेतली असते. निर्णय प्रलंबित आहे. कसं वाटतंय महाबळेश्वर प्रीमियर लीग तुम्ही खेळताय? तुम्ही किती सामने खेळलाय, किती जिंकलाय, किती हारलाय? आता पहिलीच मॅच आहे माझी. म्हणजे पहिल्या विजयाच्या शोधामध्ये तुम्ही असणार आहात. तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा. हेमंत भाऊ, मी तुमच्याकडे येईन. संघ मालक तुम्ही आहात. महाबळेश्वर प्रीमियर लीग म्हटलं की महाबळेश्वर मधील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ आहे ओरम क्रिकेटमध्ये. आणि जिथे या मैदानावरती कालपासून आपण पाहिलं की पहिल्या दिवसापासून खेळ रंगतोय आणि हे 5वं पर्व. तुम्ही एक संघ मालक आणि या प्रीमियर लीग मध्ये खेळणारे खेळाडू तुम्ही आवर्जून पाहत आहात. कशा भावना आहेत पर्व क्रमांक 5 बद्दल? प्रथमतः मी आमच्या क्रिकेट बोर्डाचा भरपूर आभार मानेन की त्यांनी हे व्यासपीठ तयार करून दिलं आणि ज्या ज्या संघ मालकांनी संघ घेतले त्यांनी खेळाडूंना एक नवीन ऊर्जा निर्माण करून दिली आपला खेळ आणि खेळाप्रती भावना वाढवण्यासाठी. त्याबद्दल मी त्या संघ मालकांचाही आभार मानेन. मी स्वतः एक खेळाडू आहे आणि लास्ट इयरचा डिफेंडिंग चॅम्पियन आहे. अशा पद्धतीने हे जे आयोजन चाललेलं आहे ते उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. त्याबद्दल संघाचे, सर्व खेळाडूंचे आणि महाबळेश्वर प्रीमियर लीग ज्यांनी आयोजन केलं ते महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाचे मी खूप खूप आभार मानतो.
धन्यवाद हेमंत भाऊ, आपले मनपूर्वक आभार. आपल्याही विनंती आपण विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा पण आनंद घ्या. टॉस झालेला आहे, निर्णय प्रलंबित आहे. जसं मात्र निर्णय खुशी 11चा आमच्यापर्यंत येईल तसं मात्र आम्ही तो निर्णय खेळाडूंपर्यंत पोहोचू. परंतु एका बाजूला दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 46 धावांची गरज आहे. एका बाजूला विजयासाठी गार्डन आईस्क्रीम या टीमला येणार आहे बॉल 36. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा मित्रांनो. आपण वेळ घेत आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. RD 11 संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. फिल्डिंग त्यांनी लावलेली आहे. आता टीम गार्डन आईस्क्रीमला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. यानंतर आयोजन समितीने कळवलेलं आहे, जर कोणत्या संघाने पॅनल्टीचं वेळेचं बंधन जर पाळलं नाही आणि आपण 5 षटकं जर आपण 30 मिनिटांमध्ये संपवली नाहीत तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची आपण नोंद घ्या. ही पॅनल्टी तुम्हाला दिली जाईल. या अगोदर आपण चर्चा करत होतो की तुम्हाला फक्त पॅनलाइज केलं जाईल. आता ती पॅनल्टी अंमलामध्ये आणली जाईल. याची आपण सर्वांनी नोंद घ्या मित्रांनो. त्यासाठी आपण वेळ घेऊ नका. प्रति षटकाच्या पाठीमागे फक्त तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी आहे. पहिल्या 5 षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी आहे. याची आपण नोंद घ्या. फलंदाजांनाही विनंती आहे, आपल्यामुळे पुढच्या टीमला पॅनल्टी लागणार नाही याची आपण काळजी घेऊया. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण येऊ त्यावेळेस तुम्ही धावत या अशी विनंती आपण खेळाडूंना करूया. ज्यावेळेस मॅचची कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस आपण वेळ घेतला तरी चालेल. 3 ओव्हरनंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आहे 1 मिनिटाचा, तो तुम्ही वेळ घेऊ शकता. तिथे तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. याची आपण नोंद घ्या आणि आपण सर्वांना विनंती करूया की आपण वेळेसाठी सहकार्य करा, कारण आज थोडी उशिरा सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी विनंती आपण करत आहोत की आपण घाई करा. महाबळेश्वर प्रीमियर लीग आणि पर्व क्रमांक 5 दिवस क्रमांक 3 आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून 250 प्रेक्षक या मॅचशी जोडले गेलेले आहेत. बहुतांशी प्रेक्षक या पोलो ग्राउंड पर्यंत पोहोचलेले आहेत. प्रत्यक्षात महाबळेश्वर प्रीमियर लीग याची देही याची डोळा त्यांना पाहायची आहे. त्याचमुळे की काय प्रेक्षकांची हळूहळू आता थोडी थोडी गर्दी वाढू लागली आहे. पंच 2 मिनिटं. पूर्ण टीमला विनंती आहे की तुम्हाला मैदानाच्या बॅक साईडला बसता येणार नाही, तुम्हाला समोर बसावं लागेल. बॅटिंग टीम याची आपण नोंद घ्या, अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. मॅच सुरू करा आणि टीम गार्डन आईस्क्रीमला 1 ओव्हरची मुभा आहे. जर आपण 1 ओव्हरच्या वेळेमध्ये जर आपण या बाजूला नाही आलात तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. कमी धावसंख्येचा सामना. कमी धावसंख्येचे सामने अनेकदा क्रिकेटमध्ये रंगतात, फक्त तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल. आज गोलंदाजीचा कस लागणार आहे RD 11चा. RD 11ने बॅटिंग करताना बनवल्या धावा तब्बल 45-46 धावांची गरज असताना हा फटका पंचांनी सांगितलं दिशाहीन बॉल आहे. पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन बॉल. पहिली धाव धावफलकावरती येते. 46 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रायकर एंडला इरफान, नॉन स्ट्रायकर एंडला शादाब. इरफान आणि शादाब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. धावफलकावरती 1 धाव एका बॉलच्या समाप्तीनंतर. पहिले षटक बॉलर विकास जाधव. ऑलराऊंडर खेळाडू विकास जाधव. चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत का? हो आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. फेक कोणत्या एंडला? नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि बाईकच्या माध्यमातून ही धाव पंचांनी सांगितलेलं आहे की आपण अंकित करत आहोत. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. गार्डन आईस्क्रीम या टीमने गोलंदाजी फार चांगली केली. सुरुवात ज्यावेळेस टीम गार्डन आईस्क्रीमने केली होती ना
त्यावेळेस पहिल्याच ओव्हरमध्ये टीम RD11 ला 4 धक्के दिले होते, परंतु त्याचं प्रत्युत्तर RD11 ला द्यावं लागेल, कारण हा कमी धावसंख्येचा सामना आहे. त्याच्यामुळे RD11 ला गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. एका बाजूला टीम गार्डन आईस्क्रीमला संयमाने खेळ करावा लागेल. एक डाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. दोन्ही फलंदाजांनी कोणतीही घाई आतापर्यंत केली नाहीये. आज छोटे प्रेक्षक देखील या स्पर्धेला पाहण्यासाठी आलेले आहेत, लहानगे. कारण क्रिकेटचा खेळ लहानापासून थोरापर्यंत आपण पाहत असतो की प्रत्येकाच्या आवडीचा आहे आणि प्रत्यक्षात ग्राउंडमध्ये येऊन मॅच बघण्याची मजा वेगळीच असते. क्षेत्ररक्षक आलेले आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, एक पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 4-0 गडी बाद. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. आपण चर्चा करतोय या स्ट्रायकर जोडीबद्दल. शहाबाद आणि इरफान स्ट्रायकरला शादाब होते आणि त्यांचा हा बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. मितील धावा 4 चौकार. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पहा. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक मिड ऑनला बीट करत बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्येचा वेग वाढला. या बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. शादाब चांगली बॅटिंग मैदानाच्या आत करतायत. एक चौकार खेळला, त्यानंतर एक सिंगल धाव अंकित केली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलं. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 9. 46 धावांचा पाठलाग करताना इथून पुढे बनवायचे आहेत विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. 30 बॉल शिल्लक आहेत आणि 30 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत धावा 37. हे समीकरण अजूनही बाकी आहे. एका बाजूला RD11 ला प्रयत्नांची उंची आज मोठी ठेवावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळालेल्या नाहीयेत. परंतु हाच जर आपण फरक पाहिला दोन्ही टीमच्या खेळांमध्ये, तर RD11 ने बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 4 फलंदाज गमावले होते. परंतु एका बाजूला पहा, गार्डन आईस्क्रीम या टीमने बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरमध्ये एकही फलंदाज गमावला नाहीये आणि 9 धावा तब्बल कुटलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. पॉवर प्ले क्रमांक 2 आणि गोलंदाजी करण्यासाठी पिंटू, ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती, पिंटू यांचा बॉल वळवलाय आणि बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. बॉल सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. धावा मितील 4 चौकार. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल कलात्मक फटका खेळलाय. बॅटिंग करताना बॅट्समन शहादाब काय फटका खेळलाय. गरकन वळण घेतला आणि बॉललाही पाठवलं सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. एक नेत्रदीपक फटका आलाय. शादाब चांगला खेळ शादाब यांनी आतापर्यंत केलाय. 10 धावा आतापर्यंत वैयक्तिक त्यांनी कुटलेले आहेत. इरफान एका धावेवरती बॅटिंग करतायत. एका बाजूला या 2 विकेटसाठी प्रथमतः जाळं विणावं लागेल टीम RD11 ला, कारण या टीमचा विकेटचा शोध अद्यापही संपलेला नाहीये. RD11 संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल? गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पिंटू तयार, जे ऑलराऊंडर खेळाडू RD11 चे. बॅटची कडा होती का? परंतु एका बाजूला एसटी रक्षक पाठीमागच्या बाजूला होते, परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. आला तो डॉट. म्हणजे अशा प्रकारचे काही डॉट बॉल आले ना तर फलंदाजांवरती दडपण वाढू शकेल आणि त्यानंतर मात्र एकाच दुसरी विकेट मिळेल का याचाही प्रयत्न करावा लागेल RD11 ला. बॉलर तयार. पिंटू आक्रमण केलंय लॉंग ऑनला. खेळाडू नाहीयेत, बॅकअप नाहीये आणि बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी फटका उचलून खेळला. मिडॉनच्या डोक्यावरतून बॉल पाठवला लॉंगॉनला. सरळ 4 धावेंसाठी दिलासा देणारा चौकार टीम गार्डन आईस्क्रीम साठी. एक पाय पुढे काढला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवला लॉंगॉन सीमा पार. 4 धावा चौकार. पिंटू पुन्हा तयार. आणखीन एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाइनलिंगला बॅकअप आहे. बॉलची फेकी. पंचांगडे मागे घेतली येतात आणि पंचांनी तिसऱ्या पंचांगडे रेफर केलेला आहे.
आता तिसरे पंच पाहणी करतील प्रत्यक्षात ही धाव घेताना धाव पूर्ण झालीये की नाही झालीये. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in रिप्ले टेलिकास्ट. आणि बॅट्समन OUT आउट. धाव घेताना प्रयत्न कमी पडला आणि त्यांना यावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागलाय पहिला गार्डन आईस्क्रीम या टीमला. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये त्वरा करा कारण वेळेची बंधन आहेत. निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला सामना संपवावा लागेल. यानंतर तिसऱ्या मॅचचा टॉस झालाय. खुशी 11 आपला निर्णय मित्रांनो कळवा. आपण काय घेणार आहात. खुशी 11 आपण टॉस जिंकलाय. बॉलिंग करताय. ओके. खुशी 11 प्रथम गोलंदाजी करणार आहे याची आपण नोंद घ्या. आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे राम मोंदे श्रेयस 11 या टीमला. त्यासाठी त्याही टीमला विनंती करूया की आपण बॅटिंगसाठी तयार राहा. खुशी 11 टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु एका बाजूला RD 11 पहिलं सुयश इथे प्राप्त झालेलं आहे. चला बॅट्समन आपण लगेच या. पंचांकडे अपील केली आहे. दाद उचलून धरली जाईल का. परंतु पंचांनी दाद फेटाळलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आता शाहिद आलेले आहेत. एका बाजूला इरफान धावचूच्या स्वरूपामध्ये माघारी आले. हा डॉट बॉल आलाय. एखादी विकेट मिळते काय आणि त्यानंतर डॉट बॉल येतो काय. हो हाई बॉल चांगला. आणि इथे पहा काय गोलंदाजी केली आहे. दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा ताबा आणखीन एक इथे बॉल आलाय तो डॉट. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय. धावा धावफलकावरती आहे 2 षटकांच्या अखेरीस 17. आता 24 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 29. 24 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 29. हे समीकरण शिल्लक राहिले. चला घाई करा दोन्ही संघ. आपण वेळ घेऊ नका. यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे. ड्रिंक्स ब्रेकचा धोरणात्मक वेळ तुम्हाला प्रदान केली जाईल 1 मिनिटाची. त्यावेळेस आपण तो वेळ घ्या चालेल. परंतु आता तुम्ही घाई करा. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ संपलेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण लगेच बदला. पूर्वी आपण चर्चा करतो ना की पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट क्रिकेटमध्ये नव्हता. परंतु पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट क्रिकेटमध्ये आला आणि क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर आलं. त्याचंच अवलंबन टेनिस बॉल क्रिकेटने केलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आले. पॉवर प्लेमध्ये आपण बॅटिंग पॉवर प्ले पाहिला होता. बॉलिंग पॉवर प्ले पाहिला होता. सुरुवातीचे 15 ओव्हर्स पॉवर प्लेच्या असायच्या. म्हणजे याच्यामध्ये बरेचसे बदल होत गेले. त्याची आपण अनेकदा चर्चा केली. बॉल तयार. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट वरतून आली. संपर्क नाहीये. संपर्क होणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला आता बॉल 23. धावा 29. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. परंतु हाही बॉल इथे डॉट आलाय. डॉट बॉलचा रेशिओ आता हळूहळू वाढत चाललाय. ओव्हर नंबर 3 साठी विकास जाधव. विकास जाधव यांना बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आला नाही. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आउट होऊन माघारी गेले होते. परंतु आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजीमध्ये त्यांच्या वेग नाहीये. परंतु दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा अगदी योग्य आहे. 3 बॉल टाकले. एकच धाव खर्च केली आहे. स्ट्राईक रोटेट केलंय. पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी दात फेटाळलेली आहे. प्रेशर 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 आता फलंदाजांवरती येतोय. विकास जाधव यांच्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू झालेला आहे. धारदार गोलंदाजीचे वार आता एका बाजूने होत आहेत. आता प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 4 बॉल टाकलेत आणि 4 बॉल मध्ये काय गोलंदाजी केली आहे. हो आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला. परंतु या वेळेला पहा नॉन स्ट्रायकरला फेक करण्याचा प्रयत्न केलाय. धावा या ओव्हर मध्ये आता जास्तीच्या मिळालेल्या नाहीयेत. हा आणखीन एक डॉट बॉल येतोय.
5 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. फुल टॉस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? बॉलची फेकी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती आहेत तब्बल 20 धावा. विजयासाठी इथून पुढे आता बनवायच्या आहेत समीकरण आपण नव्याने मांडूया. येणाऱ्या 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी इथून पुढे धावा 26. 18 बॉल 26 चा थरार बाकी आहे. 1 मिनिटात तुम्हाला वेळ आहे ड्रिंक्स ब्रेक साठी. याची आपण नोंद घ्या. आपल्या खेळाडूंसाठी पाणी प्रोव्हाइड करा. दोन्ही टीमला विनंती आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 18. बनवायचे आहेत विजयासाठी 26. चला माझ्या सुरुवात करा. ड्रिंक्स ब्रेक समाप्त होत आहे. याची आपण नोंद घ्या. ओव्हर नंबर आता 4ला सुरुवात होत आहे आणि पिंटू गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे. वेगळं काही धोरण बांधलंय का इथून पुढे? 3 ओव्हरसाठी आता आक्रमण केलंय. 4थ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. क्लासिकल स्ट्रोक बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी एक प्रतिभावंत फटका आलाय. हातोडा स्टाईल बॉल पाठवलाय सीमा पार. या बॉल वरती केलाय वार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. शादाब काय बॅटिंग केली आज या खेळाडूने. सुरुवातीपासूनच मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकला. सुरुवातीपासूनच मोठ्या फटक्यांचा दुडगूस घातला आणि याही बॉल वरती मोठा प्रहार केलाय. फटक्यामध्ये परफेक्शन होतं. बॉल होतं यार. पिंटू टप्पा पडल्यानंतर बॉलला आतमध्ये आणलंय. खेळाडू आहे शॉट फाईन लेगला. कोणतीही धाबे बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. जे काही व्हेरिएशन तुमच्या गोलंदाजीमध्ये आहे ना, जी काही भिन्नता आहे ना, ती आज अंमलामध्ये आणावी लागेल. कमी धावसंख्येचा सामना आहे आणि कमी धावसंख्येचा सामन्यामध्ये आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. पिंटू पण आता या राईट आर्म ओव्हर द विकेट. आक्रमण आकाशाला गवसणी घालतोय बॉल आणि हाय बॉल वाऱ्याच्या वेगाबरोबर सीमारेषा पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, क्लासिकल षटकार. फलंदाज शादाब. मैदानाच्या आतमध्ये आज गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन फटके बॅटिंग करताना शादाब यांच्या बॅटमधून तब्बल 2 मोठे फटके याच ओव्हरमध्ये ठोकलेले आहेत. 70 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत आणि 96 चौकार आहेत. म्हणजे या प्रीमियर लीग मध्ये चौकारांचा रेशो जास्त आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. बॉलने बॅटची आतली कडा घेतली. हा डॉट आलाय. समीकरण बदललं. धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचली आहे 32. 14 बॉल 14 ची गरज. मॅच हेलकावी देते कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. बॉलर तयार. पिंटू मॅच मध्ये कमबॅक करतील का? आक्रमण केलंय. समोर खेळाडू नाहीयेत. आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे. या ओव्हर मधला 3रा मोठा ब्लास्ट केलाय. सीमारेषेला आग लावणारी बॅटिंग केली आहे. नाव आहे शादाब. हाई बॉल पाठवलाय सीमा पार. फटका आहे कडक. बॉल देतोय शादाब यांचा फटका सीमारेषा पलीकडे धडक.
सरळ 6 धावेंसाठी षटकार. समीकरण बदललं. आता 13 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 8. खोलवर टप्प्याचा कमी गतीचा बॉल. एक सिंगल धाव घेत दुसरीचाही प्रयत्न केलाय. आता येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या इथून पुढे 6. 12 बॉल 6. आता बॉल जास्त धावा कमी. एक वेळ अशी होती की बॉल कमी धावा जास्त, परंतु काल आपण एक सामना पाहिला होता ज्या सामन्यामध्ये आहे ना 8 बॉलच्या पाठीमागे 4 धावांचा बचाव झाला होता, परंतु या मॅच मध्ये 12 बॉलच्या पाठीमागे 6चा बचाव होईल का, त्यासाठी करावा लागेल प्रयत्न. 12 बॉल 6ची गरज. टीम मीटिंग बोलवली. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो आणि तो महत्वाचा निर्णय आता घ्यावा लागेल, कारण हे ते महत्वाचं षटक आहे. टीम RD11 कडून कुणावरती त्याची जबाबदारी, कुणाच्या हातामध्ये सोपवायचा बॉल, कुणावरती ठेवायचा विश्वास. टीम मीटिंग घेतली आहे आणि या टीम मीटिंग मध्ये आता कोणता निर्णय घेतला जाईल. बॉल ज्यांच्या हाती सोपवलाय महत्वाच्या षटकासाठी. हे जे पोलो ग्राउंड आहे त्याच्या स्वच्छतेकडे आपल्याकडे सर्वांना लक्ष दिलं पाहिजे. जे खेळाडू विनंती आहे, आपल्या बाजूला जर आवारामध्ये कोणता कचरा जर असेल तर आपण तो सर्वांनी एका ठिकाणी जमा करावा, अशी आपण सर्वांना विनंती करूया. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल इथे आलाय, तो डॉट मिळणार नाहीये. कोणतीही धाव. गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. पहिला बॉल टॉट टाकलाय. 11 बॉल 6ची गरज. याच प्रकारे धारदार गोलंदाजी करावी लागेल. फटका चांगला खेळलाय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला ऑफ ड्राईव्ह केला आणि अखेरकार बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल सीमा पार. 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये शाहिद काय फटका खेळलाय. क्रिकेटचा पुस्तकी फटका. अप्रतिम. एक पाय पुढे काढला, त्यानंतर या बॉलला ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. क्रिकेटचा पुस्तकी फटका. सरळ 4 धावेंसाठी. शेवटच्या 2 धावेंचा खेळ बाकी. चला पुढील 2 संघ तयार राहा. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. सामना संपलेला नाहीये. हा डॉट आलाय. एका बाजूला RD11 संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. हाही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीये. फुलटॉस बॉल. त्याला उत्तर दिलंय. एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि विजयाचा कळस रवणारा फटका. सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार आणि हा सामना जलद गतीने जिंकलेला आहे गार्डन आईस्क्रीम या टीमने.